अंधारे यांनी चाकणकर केसरकर यांचे खराडसोबतचे एमआयडीसी कार्यालयातील फोटो दाखवले आहेत। केसरकर चाकणकर एमआयडीसी कार्यालयातील बैठकीमध्ये काय करत होते असा सवाल अंधारेंनी केलाय। शालेय शिक्षण मंत्री महिला आयोगाच्या अध्यक्षांचं एमआयडीसीच्या कार्यालयामध्ये काय काम असा सवाल अंधारेंनी केलाय। अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहेत। चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? एमआयडीसी मध्ये चाकणकर काय करतात आणि एमआयडीसी मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतोय? कशासाठी आले होते हे इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुमखुमी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तर दिली पाहिजेत की केसरकर याच्यात काय करतायत? कोल्हे बिले सापडले म्हणे बाबा, तिकडे कोल्ह्याचे कानबिन सापडले म्हणे। काही कुणी लोक कोल्ह्याचं रक्त बिक्त लावून पूजा करत नव्हतं ना? अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही अघोरी प्रकार तर होत नव्हते ना? लावत असेल तर कोण लावत असेल? काय हा प्रकार असेल शोधलं पाहिजे। कसलं प्लॅनिंग चाललंय हे? हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसताय? एक माणूस समजावून सांगत आहे। कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर एमआयडीसी मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस आहे। तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे। हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो, याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SIT कडे मागणं होतं आजचं। ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर एमआयडीसीच्या ऑफिसमध्ये बसून विशेष बघा, या तिघांचा पण एमआयडीसीशी संबंध नाही, पण एमआयडीसीचा जो सगळ्यात महत्त्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदबीने या तिघांना काहीतरी समजावतोय। काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं।